भूजल रिचार्ज व पृष्ठभागावरील पाणीसाठा वाढवण्यासाठी जलाशयांचे पुनर्जीवीकरण कोठे होईल हे ठरवण्याचा मार्ग आहे का? होय, एक तंत्रज्ञान सक्षम उपाय आहे. आपल्या प्रयत्नांवर कोठे लक्ष केंद्रित करावे व भूजल गळती असलेल्या जलाशयांची निवड करणे हे जाणून घेण्यासाठी क्लार्ट किंवा कंपोजिट लँडस्केप असेसमेंट अँड रिस्टोरेशन टूल हे GIS आधारित अँड्रॉइड टूल आहे, जे प्रदेश विशिष्ट गाळ आणि जलसंवर्धनाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी विकसित केले आहे. जेथे जलभौगोलिकदृष्ट्या शक्य असेल तेथे भूजल रिचार्ज क्षमता असलेल्या जलाशयांचे नकाशे तयार करणे आणि त्यांची ओळख पटवणे शक्य होते. तर आपल्या जलाशय निवडण्यासाठी आपण हे टूल कसे वापरू शकतो? हे टूल रंगकोडीत सल्ला देते, ज्यात हिरवा रंग जलसंधारण संरचना आणि गळती टाक्यांसाठी उत्तम रिचार्ज क्षेत्र दर्शवितो, पिवळा रंग मध्यम रिचार्ज क्षेत्र दर्शवितो आणि लाल रंग रिचार्ज नाही असे दर्शवितो. क्लार्टचा वापर करून एखादी व्यक्ती जलाशयांना प्राधान्य देऊ शकते आणि लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या आधारे रिचार्ज क्षमतेला समजू शकते. दुसरीकडे जांभळ्या रंगात ठळक केलेली क्षेत्रे लागवड उपक्रमांसाठी सर्वात योग्य आहे. काम कुठे अंमलात आणायला पाहिजे याबद्दल निर्णय घेण्यासाठी कोणतीही व्यक्ती हे साधन वापरू शकते. CLART क्लार्टच्या वापराने नकाशा तयार करता येतो, ज्याने सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था जिल्हा गट स्तरावर जलाशयांची अंदाजे संख्या व जलाशयाच्या आरोग्याची माहिती काढण्यासाठी करू शकतात. We essentially use CLART tool, the CLART tool, for identification of locations, which really helped us in scientifically choosing a particular point, because at the end of the day we are choosing locations, and whether they are leading to results or not we wouldn't later on know, and then there would be some issues. But CLART really helped us in essentially ensuring that the choices were scientific. त्यामुळे जलाशयांची काळजीपूर्वक निवड करून CLART जलाशयांचे पुनर्जीवीकरणाच्या क्षेत्रांना प्राधान्यता देते. हे टूल स्थानिक गरजा व दीर्घकालीन प्रकल्प उद्दिष्टांच्या एकत्रीकरणाने जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली जलसुरक्षा निर्माण करते.